फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहे 10:30. मी आणि स्वप्नी थोडं कॅनरा बँकमध्ये जात आहोत. तिथं आमचं जॉईंट अकाउंट आहे. होऊ शकते जर 3,000 रुपये जर महिला लाडकी बहीण योजनेचे आले का तर ते पाहून येते मी. आणि प्रांजूची आई, भाऊ आणि आजी सकाळीच गेल्या 6:30 वाजता. चला मग जाते आता स्वप्नील आणि मी. काय आहे तर आले की काय तर पाहून येते. लाडूला शाळेचा ड्रेस घेतला आहे आमच्या. हाय कर, हाय कर. हा, लाईक करा, शेअर करा. म्हण अजून शेअर करा. किती लांब झाली हो, लहान आहे ना. हा फ्रेंड्स, मी गेली होती बँकेमध्ये. तिथे माझं जे अकाउंट जॉईंट अकाउंट होतं पुष्कळ वर्ष आधी, आणि ते 2-3 वर्षापासून तिथे व्यवहार वगैरे काहीच नव्हता. तिथे माझे हे 3,000 रुपये गेले. मी कॅनरा बँकमध्येच गेली. तिथे माझे आले आहेत 3,000, पण त्या म्हणाल्या का तुमचं फक्त 1,000 निघू शकते, कारण बॅलन्स नसल्यामुळं 2,000 तिथे ठेवावं लागते. जे काही आहे मी 1,000 रुपयेच काढणार होती, पण KYC नसल्यामुळे माझे पैसे नाही निघाले. मी परत आली. चला आता पाहूया, सोमवारी KYC वगैरे करावं लागेल आणि 1,000च रुपये निघतील माझे, कारण बॅलन्स तिथे 2,000 रुपये पाहिजे. आणि ते अकाउंट भरपूर दिवसाचं माझं बंदच होतं, जॉईंट अकाउंट, कारण सिलेंडरचे पैसे वगैरे येणं बंद झाले होते, त्यामुळं बंदच होतं. त्याच्याचमध्ये माझे पैसे आलेले आहेत. तर 1,000 रुपये निघतील त्याच्यामधून, कारण बॅलन्स ठेवावं लागेल. आमच्या सर्वांचेच पैसे आलेले आहेत. छान योजना काढली आहे मुख्यमंत्र्यांनी. सगळ्यांनाच, भरपूरशा लेडीजला पैसे आलेले आहेत 3,000 रुपये. छान आहे ही. तर तेवढंच सपोर्ट होऊन जाते. 1,500 रुपये म्हटलं तर आमच्यासारख्याला औषध पाण्याच्यासाठी वगैरे तेवढा सपोर्ट होऊन जाते, कारण त्यांनी कंटिन्यू दिले पाहिजे. चला पाहावं लागेल, सोमवारी जाऊन KYC करावं लागेल, कारण जॉईंट अकाउंट असल्यामुळं दोघांचे पण डॉक्युमेंट्स लागेल. आधार कार्ड आणि इन्कम टॅक्सची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स. चला मग पाहूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.